मराठा आंदोलनाबाबत सरकारची भूमिका ही सहकार्याची आहे असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। कोर्टाच्या निर्णयानुसार सरकारला काम करावं लागेल असंही फडणवीस म्हणालेले आहेत। आंदोलनाबाबत प्रशासन सकारात्मक विचार करेल। मराठा आरक्षण उपसमितीमध्ये मागण्यांबाबत चर्चा होईल असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले। जरांगेंच्या मागण्यांवरती कायद्याच्या चौकटीत मार्ग काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले। महायुतीच्या काळातच मराठा समाजाला न्याय मिळाला याची आठवण देवेंद्र फडणवीसांनी करून दिली। या आंदोलनामध्ये ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भातही जो काही मार्ग काढता येईल तो काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। आपल्याला माहिती आहे की आम्ही एक एम्पावर्ड कमिटी देखील तयार केलेली आहे। मंत्रिमंडळाची उपसमिती त्या ठिकाणी आहे। या उपसमितीला यापूर्वीच ज्यावेळेस ॲडव्हान्समध्ये काही मागण्या आल्या होत्या त्या मागण्या आम्ही अग्रेषित केलेल्या आहेत। तेही त्याच्यावर विचार करतायत। कायदेशीर मार्ग काढावे लागतील, नुसतं आश्वासन देऊन चालणार नाही। कायदेशीर मार्ग काढावे लागतील, संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील। तशा प्रकारचे मार्ग कसे काढता येतील असा प्रयत्न आहे। ज्या ज्या काही सूचना येतील त्या सूचना देखील सरकार लक्षात घेईल, परंतु जे योग्य आहे, कायदेशीर आहे, जे नियमात बसणार आहे अशा प्रकारची जी काही मागणी असेल त्या बाबतीत सरकार आजही सकारात्मक आहे। आमची देखील आणि मुख्यमंत्री महोदयांची आमची चर्चाही झाली की जे काही देणं शक्य आहे पण कायद्याच्या चौकटीत बसून, नियमामध्ये बसून, कुणाचंही आरक्षण कमी न करता, कुणाचंही नुकसान न करता जे जे काही देणं शक्य आहे ते त्याच्याबद्दल सरकार सकारात्मक। उद्धव ठाकरे यांनी यावरनं टीका केली। आरक्षण देऊ असं म्हणणारे आता गावी पळाले असं उद्धव ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदे यांच्यावरती थेटपणे निशाणा। न्यायासाठी मराठे मुंबईत नाही तर काय सुरत गुवाहाटीला जाणार का असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचंही उद्धव ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर आलेलं आहे। फडणवीसांनी दिलेलं आरक्षण मवियाला सुप्रीम कोर्टात टिकवता आलं नाही असं शिंदे म्हणालेत। मराठा समाजाला 10% आरक्षण मी दिलं हे शिंदेंनी म्हटलंय। ठाकरेंना आरक्षणावरती बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असं म्हणत शिंदेंनी पलटवार केलाय। ऐका, या सगळ्या गोष्टी ज्यांनी आरक्षण देऊ हे शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं। म्हणजे सरकार आलं तर आम्ही 6 महिन्यात आरक्षण देऊ हे ज्यांनी सांगितलं होतं तेच लोक सरकार सत्तेमध्ये आहेत। हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे, कारण मी जरी काही म्हटलं तरी आज माझ्या हातात काहीच नाहीये। ते जे आरोप करतायत त्यांनी पहिलं स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघावं। आम्ही दिलेलं आरक्षण, महायुतीने दिलेलं आरक्षण ते मुख्यमंत्री असताना टिकवू शकले का? का दुर्लक्ष केलं? मग मराठा समाजाबद्दल किती तुम्हाला कळवळा आहे, किती तुमची भूमिका दुटप्पी आहे? मराठा समाजाचं आंदोलन लाखांचं झालं त्यावेळेस कोणी टीका केली होती सामनामधून, कोणी टिंगल केली होती? आणि म्हणून त्यांना तर बोलायचा नैतिक अधिकारच नाही आहे। त्यांनी तर ते आरक्षण टिकवलं नाही जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात दिलं गेलं होतं।